वाटवायचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं का त्याला? आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमलेत का? गाड्या पुरितो गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक येत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आत्ता बहुत मिळालं असतं. आणि पाठबळ देते त्याला पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारची आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहेत आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होय तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढत इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते? लई येत उताड आलाय बघा ना, किती गोळा झाले ते. आता त्यानेच गोळा केले. ते दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन नसतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही. आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटण रे.